मी पंजाब डक पण काय असतं की पाऊस लवकरच सुरू होतो सगळीकडे। मग काय होतं त्याच्यामुळे मग 6-7च्या दरम्यान तुम्हाला सांगतो ह्या 3 दिवसात देखील बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या। पण तो पाऊस सर्वदूर नसणार आहे, फक्त भाग बदलत पडणार आहे। म्हणजे मोठ्या थेंबाचा येईल, स्पीड नाही येईल, पण शेतातून लगेच पाणी बाहेर निघणार आहे। पण राज्यात मात्र आता ना ज्या भागात अद्यापही पाऊस पडलेला नाही त्या भागात देखील हे पाऊस पडून जाईल। आज देखील पाऊस थोडा वाढणार आहे, उद्याच्याला आणखीन वाढणार आहे आणि परवाच्याला आणखीन वाढणार आहे। असं वाढत वाढत 12 तारखेपर्यंत राज्यात बऱ्याच भागामध्ये पाऊस यापून टाकणार आहे। म्हणजे दररोज वेगवेगळा भाग धरत धरत सगळीकडे शेतकऱ्याला जीवदान ठरणार आहे। मग सांगायचं झालं तर आपण काय करू, सुरुवातीला घेऊ यवतमाळ जिल्हा। यवतमाळ जिल्ह्याकडे चांगला पाऊस पडणार आहे, त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडे पडणार आहे, हिंगोलीकडे पडणार आहे, त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात पडणार आहे, लातूर जिल्ह्यात पडणार आहे, धाराशिवकडे आहे, बीड जिल्ह्यात आहे, त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात आहे, सांगली सातारा, त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर अहिल्यानगर, त्याच्यानंतर कडाष्टी या भागात देखील आहे, त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील आहे। त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मग बुलढाणा, जालना, संभाजीनगर, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस जवळपास सगळे जास्त प्रमाण तुम्हाला सांगू इच्छितो। जास्त प्रमाण मग लातूर जिल्ह्यात एक आहे, त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात आहे, हिंगोली जिल्ह्यात आहे, परभणी जिल्ह्यात आहे, लातूर जिल्ह्यात आहे, बीड जिल्ह्यात आहे, सोलापूर जिल्ह्यात आहे, धाराशिव जिल्ह्यात आहे, सांगली, सातारा, कर्नाटक, बेटकिया म्हणजे तेलंगणात जरा जास्त आहे। म्हणजे ह्या इकडल्या म्हणजे दक्षिण म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडे हे पाऊस जास्त आहे, कारण की पाऊसच दक्षिणेकडून यायलाय। तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो, जे एक मन आहे ना तळ राखणारा पाणी पितो, तसंच मग पाऊसच दक्षिणेकडून येणार आहे, मग दक्षिण भागात जास्त पडणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं। म्हणजे सांगायचं झालं तर परत पुन्हा हे पाऊस काय होणार आहे, थोडं पुढे सरकणार आहे। मग तो कसा पुढे सरकणार आहे, मग इकडे जामखेड, कर्जत, आष्टाडा, आष्टी, त्याच्यानंतर दोन, बारामती, तसा तो पाऊस पुढे सरकत अहिल्यानगरकडे जाणार आहे। म्हणजे अहिल्यानगर, राहता, शिर्डी, कोपरगाव असा करत करत निपाळ, नाशिक इकडे भागामध्ये तिकडे थोडा कमी होत जाईल, पण तिकडे देखील पाऊस पडणार आहे आणि पिकाला मात्र जीवदान ठरणारा हा पाऊस पडणार आहे, म्हणून अंदाज लागता। आणि कोपरगावच्या शेतकऱ्याचे खूप फोन आले की आमच्या भागामध्ये कोपरगाव, राहता, शिर्डी, श्रीरामपूर या भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे। तर त्यांना सांगू इच्छितो आता उद्याचा 8, 9, 10, 11चा जे पाऊस येईल त्याच्यामध्ये देखील तुम्हाला पडणार आहे। त्याच्यानंतर नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा या शेतकऱ्याचे फोन आहेत की आम्हाला आता पावसाची नितांत गरज आहे। तर त्यांना देखील हे 8, 9, 10, 11चा पाऊस त्यांना